मुंबई 225 किलोमीटर, खेडत 20 किलोमीटर आणि महाड. आता बघू शकता मुंबईचा आपल्याला इथे बांध ते दाखवलाय, पण अजून हे नाही, किलोमीटर नाही दाखवलं. पिरलोटे, पिरलोटे नाव बघा, पिरलोटे, पिरलोटे रे पिरलोटे. सो आपण आता निघालो आहे इथून हॉटेलमधून. 12चं चेकआउट होतं आपला, पण आता जरा लवकर निघू, कारण पुढचं पण आपल्याला लवकर लवकर क्लिअर होईल. नाही तर ऊन लागलं ना तर चटके बसायला सुरुवात होते. हो, लेट्स गो. आता हवा लागते अंगाला गारगार, म्हणजे गाडी चालू राहिली ना की गरमपणा असा, म्हणजे गरम होते हे जाणवत नाही. पण एका जागी उभं राहिलो ना का अंगाची अशी कायली होते, असे चटके बसायला सुरुवात होतात. आणि आता एकदम मस्त वाटतं, ठीक ठीक. आता आपण चिपळूणला आहोत, संध्याकाळचा पण व्हिडिओ तुम्ही बघितला असाल. आपण आता चिपळूणला आहोत आणि आता आपण थोडा नाश्ता बिष्टा करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण निघणार आहे मुंबईला. अजून जर कुठे प्लॅन झाला तर होऊ शकतो तसं पण माझ्या मनावरती आहे, कारण सोमवारपर्यंत मला सुट्ट्या, त्यामुळं काय एवढं टेन्शन नाही. सकाळचे वाजलेत 12:14, 12:15. हा दिवस आहे दुसरा. काल आपण राईड केल्याने आपण आता मुंबईच्या दिशेने निघालो आहे. हा रोड एक नंबर आहे, रोडबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही, रोड एक नंबर आहे. बस एवढं तर उन्हामुळे ना थोडं ऊन लागतं. जर तुम्ही कंटिन्यू बाईक चालवलात तर तुम्हाला एवढा उन्हाचा काय त्रास नाही होणार. आता बघू शकता मुंबईचा आपल्याला इथे बांध ते दाखवला आहे, पण अजून हे नाही, किलोमीटर नाही दाखवलं. पिरलोटे, पिरलोटे नाव बघा, पिरलोटे, पिरलोटे रे पिरलोटे, लोटे रे लोटे पिरलोटे, पिरलोटे. 26 मिनटं दाखवते, कारण पुढे पेट्रोल पंप ॲड केला आहे मी, पेट्रोल पंपचा स्टॉप. मग आपण तिथं पेट्रोल भरू एकदम टाकी फुल आणि संध्याकाळपर्यंत आरामशीर निघू. आता मी मगाशीच खाल्लं, मस्त पोट भरलं. रात्री नाही जेवलो, मला भूक नाही लागलं रात्री, त्याच्यामुळे मी नाही जेवलो. तसंच डायरेक्ट स्विंग झोपून गेलो. ही राईड चिपळूणची मला वाटली छान. बस एवढंच होतं की चिपळूणच्या राईडमध्ये माझ्यासोबत कोण नव्हतं, मी सोलो राईड होतो, त्याच्यामुळे मी माझ्यातच गुंतलेला होतो. आणि दुसरी गोष्ट अशी की आता बहुतेक अशी दिवाळीची सुट्टी असल्यामुळे काल माझ्या गाडीचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे मोस्टली जास्त गॅरेज बंद होते. आज तर भाऊबीज आहे, तर आज पण बंद असेल. मुंबई 225 किलोमीटर, खेडत 20 किलोमीटर आणि आपल्याला जायचं 225 किलोमीटर. मुंबई सुगरण धाबा. हेल्मेटची काच ओपन केल्यावर एवढी हवा लागते ना, गार शांत वाटतं. ॲक्च्युअली मगाशी थांबलं होतं ना तर गरम झालं. मास्क वापरताना ना असं तुम्ही थांबलात ना तर जाम गरम होता. आता वापरलं. लुक बघा एकदम स्पायडरमॅन दिसतंय की नाही. लेट्स गो बेबी. किती वेळ शांत चालवणार गाडी, जोपर्यंत पावर आहे तोपर्यंत चालवून घ्या.
चला आपण आता निघालो आहे. पेट्रोल टाकी फुल केलेली, 6 लिटर पेट्रोल बसलं. अजून बसलं असतं पण उन्हामध्ये ना पेट्रोल जास्त भरू नका, कारण कसं आतमध्ये पूर्ण गरम गरम होऊन ना गॅस अशी पूर्ण पेट्रोल फुल भरलं, त्यात म्हणजे एअरसाठी थोडं पण जागा नाही राहणार. आणि मध्ये मध्ये ना गॅसची टाकी उघडत जा, म्हणजे कंटिन्यू उघडू नका, पण जेव्हा गरम असेल, गरमपणा जास्त ऊन असेल आतमधले गॅस ना गरम बाहेर येऊन दे. गारगार वाटतंय, फक्त एवढंच की गारगार तेव्हाच वाटतं जेव्हा रोडला आपण गाडी स्पीडमध्ये ठेवतो. कुठे थांबलात मग कसं एवढं गरम होतं ना, बेकार गरम होतं. तर आपण जो मगाशी घाट उतरलो तो भास्ते घाट होता, भास्ते, परशुराम ना भास्ते. भात कापतायत उन्हामध्ये. भात कापताना प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, अंगाला ना खाज उठते, आणि जेवढं जास्त ऊन लागतं ना तेवढे अजून खाज वाढत जाते आणि अंग असं झोंबतं. म्हणून शक्यतो ना भात कापताना लोक सकाळी जास्त सुरुवात करतात, उन्हाच्या रपट्यामध्ये सुरुवात नाही करतात. आता वाजलं किती तरी 1 वाजायला लमसम. दुपारचं ना भात कापायचा, बेकार. जर सावळी पिळीत असेल ना कुठं भात कापायचं तर ठीक आहे, पण असं प्रॉपर उन्हामध्ये मधोमध तर ते बरोबर नाही भात कापणं. अंगाला खूप खाज उठते आणि लाल लाल अंग होतं. गाववाल्यांचं एवढं होत नसेल, पण काय कायांची स्किन ज्यांची नॉर्मल असते ना एकदम पातळ सिल्की, त्यांचं अंग असं लाल लाल होऊन जातं. तो चालू नाही आला अजून, ही एकच लाईन ठेवलं आहे. काय हवा लागते यार, गार गार. मी जाताना पण तुम्हाला बोललो होतो की हाताला इथे एवढी जेवढी गार हवा लागते ना, असं वाटतं सकाळचे 6-7 वाजले. बाहेर एवढी गरमी आहे 1 वाजता, आता आतमध्ये एवढं गार लागतं ना, खतरनाक. अरे पाणी पडतंय, बेकार गार गार हवा लागते, एकदम गारगार. संप झाला. असं ना की सगळीकडे रस्ता चांगला आहे. हा बघा मध्ये मध्ये ना रस्त्याचं काम चालू आहे ना, तर असा बेकार रस्ता पण आहे. हे बघ, तुम्ही बघू शकता, मध्ये मध्ये खूपच बेकार आहे. ओ माय गॉड, रस्त्याचं काम अजून चालू, अजून प्रॉपर रस्ता व्हायचा आहे. धुक 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 धुक. हा रोड ना कधी पण आतूनच आणतो आम्ही. जंजिऱ्याला गेलो ना तेव्हा पण इथूनच आणलं होतं आम्ही, इथून आतमध्ये गेलो होतो. हा इथून हा शॉर्टकट आहे, हा हायवेला जोडून, म्हणजे तिकडून गेलं तर हायवेला जाता येतं, किंवा इथं मधून हा शॉर्टकट आता हायवेला बाहेर निघालत्या. रोड आहे मस्त. कधी पण ना जर तुम्हाला मोठा टर्न दिसला ना, तर पहिला तो टर्न ना मॅपमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल टर्न किती मोठा आहे. हा बघा, आता सरळ जायचं आहे. यार इथं रस्ता बंद आहे यार, काय करायचं. हाय हाय बाबू, मा कसम भैया डायरेक्ट रस्ताच बंद आहे.
तिकडून लावले बोर्ड पण रस्ता पण ठेवला जायला. हो कारवाले आले भाई. कारवाला आला म्हणजे रस्त्याला काय ठेवलं नाही एवढं तर नक्की ना. विचार तर कारवाल्याला जावं लागलं मग. बाईक कुठून तरी काढू शकतो आपण. बा कसं जेवढी मजा त्या रोडला नव्हती ना तेवढी मजा या रोडला आहे. मला का ते समजत नाही पण या रोडला आल्यावरती ना मजाच वेगळी होती. जो तिकडचा जो रोड होता चिपळूणचा एवढी मजा नाही यार. का ते मला कळत असेल. या रोडला खूप मजा येते यार. थोडी गर्दी असते. तो रोड ना एकदम खाली यार मेल्या का तिकडे कोण आहेच ना असं रोडला. एवढा मोठा रोड बांधला आणि अजिबात गाड्या नाहीत. आहेत गाड्या पण बाईक नाही मोठ्या मोठ्या गाड्या आहे. 6पर्यंतचा टाईम दिला आपल्याला पोचायचा. आता ट्रॅफिकमुळे थोडाफार चेंजेस होत आहेत टायमामध्ये पण पोचू आपण 7 वाजेपर्यंत लमसम. नंतर फोडणार आपण फटाके फाट फूट आई. इकडे आल्यावरती ना इकडे आल्यावर शर्यतीच लागतात काय पण बोल. या रोडला शर्यतीचाच रोड आहे रेसिंग फूड. त्या रोडला झालं कोणच नव्हतं. इकडे पण किती नडत आहेत एकमेकांना. हा स्प्लेंडरवाला तो KTM वाला तो स्प्लेंडरवाला आणि KTM वाला पुढे गेला तो बघा. अजून एक पोरगीला घेऊन गेला KTM तो वेगळा. अरे मी तर राहिलोच ना. मी नडत नाही ना झुजावतोय.